न्यायालयाबाहेर खासदार संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये टशन पाहायला मिळाली। प्रसार माध्यमांना सामोरं जाण्यासाठी राऊतांचा म्हस्केंना आग्रह होता। नको नको म्हणत नरेश म्हस्केंनी दूर जाणं पसंत केलं। अरे आता यावंच लागणार आहे ना, असं हसत हसत राऊतांनी नरेश म्हस्केंना कोपरखळी मारली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्याचं झालं असं की सध्या दिल्लीतल्या उच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं यावरून सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत। भविष्यातल्या राजकीय घडामोडींना दिशा देणारी ही घटना आहे। या सुनावणीला दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत उपस्थित आहेत। कालची सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांनी गराडा घातला। योगायोगानं दोन्ही पक्षाचे नेते एकाच वेळी आमने-सामने आले। तेव्हा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्या दृष्टीला खासदार नरेश म्हस्के पडले। या दोघांनी म्हस्केंना एकत्र प्रसार माध्यमांसमोर जाऊ असं म्हटलं, मात्र नरेश म्हस्के त्यासाठी तयार नव्हते। अनिल देसाईंनी पुढे जाऊन त्यांना घेऊन येण्याचाही प्रयत्न केला, पण नरेश म्हस्केंनी लांब राहणंच पसंत केलं। हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। अरे ये ना आता यावंच लागणार आहे ना, आता यावंच लागणार आहे ना, आता यावंच लागणार आहे ना।